माझ्या शिवासाठी मी जीवानिशी जायला तयार आहे। काय? अरे काय बोलतेस तू? हे बरोबर बोलते मी काका। काका, आमचं प्रेम ना तकलादू नाहीये। आमच्यातलं प्रेम हे देवाने जुळवून आणलंय। मग देवाची अशी इच्छा असेल तर मला माघार घेऊन नाही चालणार। आमच्या प्रेमाला अर्थ देण्यासाठी मला मृत्यूला सामोरी जावंच लागेल। माझ्या शिवाच्या आयुष्यासाठी, शिवाच्या भल्यासाठी मी मरण पत्करायला तयार आहे काका। काका काका, तुमच्या डोळ्यात अश्रू काय? तुम्ही तर परके आहात। परका? पुरी, एक बाप असून स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून मी तुला विनंती करतो, तू तुझा निर्णय माग घे। ऐक माझं। बाप म्हणून म्हणजे? बाप, ज्या शिवाचा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःच्या जीवाचं बलिदान देतेस ना, त्या शिवाचा जन्मदाता बाप मी आहे। मीच आहे त्याचा कर्मदरिद्री बाप। ज्या शिवामध्ये साक्षात महादेवाचा अंश आहे, त्या शिवाचा अभागी बाप मी आहे। नुकत्याच जन्मलेल्या तान्या लेकराला स्वतःपासून दूर लोटणारा कमनशिबी बाप मी आहे। मी आहे तो। काका, मग तुम्ही असं शिवासोबत का केलं? तुम्ही जिवंत असताना त्याला अनाथाचं आयुष्य का जगायला लावलं? अहो, एवढ्याशा बाळाला सोडून जाताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? बोला ना, काय कारण होतं? मी मुद्दाम नाही केलं ग सत्य। शंभू महादेवा शपथ, मी मुद्दाम नाही केलं। माझी इच्छा नव्हती ती। नियतीच्या जे मनात असतं ना, ते आणि तसंच घडतं दरवेळी। शिवाचा जन्म झाला आणि त्या दुष्ट चेटकोबानं माझ्या बायकोला, शिवाच्या आईला मारून टाकलं। त्या इवल्याच्या लेकराला नानाच्या हातात सोपवताना माझं मन थरथरलं, हात थरथरले। मुद्दाम नाही केलं मी, खरंच मुद्दाम नाही केलं। पण मला जे वागावं लागलं ना, त्यावेळीची ती परिस्थिती तशी होती, म्हणून मला माझ्या लेकराला माझ्यापासून दूर करावं लागलं। आज शिवाचे दुष्ट शक्तींच्या जाळ्यात अडकलाय ना, त्यासाठी जबाबदार मी आहे। माझ्या मुलाचा जीव जातोय, हकनाक बळी जातोय, दिसत असून काहीही न करू शकणार ना मी आहे। बाळा, ऐक माझं, ही लढाई साधी सुधी लढाई नाहीये, खूप मोठी लढाई आहे ग। आणि मी तुझा बळी जाऊ देणार नाही। मला मान्य आहे, तुझं माझ्या शिवावर जीवापाड प्रेम आहे, त्याच्यासाठी तू काहीही करू शकतेस। म्हणून तू आमच्या नशिबाची शिक्षा स्वतःला करून घेऊ नकोस ग, नको करून घेऊस। काका काका, हो, ही शिक्षा नाहीये, ही प्रेमाची परीक्षा आहे असं समजा। फक्त या परीक्षेत प्रेम तर जिंकणार आहे, पण एक जीव मुकला जाणार आहे। आणि काका, या सगळ्यात काहीच गैर नाहीये। प्रेम जर पराकोटीचं असेल तर ते फक्त एकमेकांच्या सहवासात राहूनच केलं पाहिजे, असं काही नाहीये। कधी कधी ना
प्रेमाला पूर्णत्व देण्यासाठी स्वतः अपूर्ण राहावं लागतं. आणि आणि मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये. त्या दुष्ट चेटकोबाचा शेवट होणं गरजेचं आहे. माझ्या मागे चेटकोबाचा अंत शिवा नक्कीच करेल. माझा शिवावर, आदिशक्तीवर आणि शंभू महादेवावर पूर्ण विश्वास आहे. दुष्ट शक्तीच्या विरोधातील या लढाईत जर आदिशक्तीने आणि महादेवाने माझा मृत्यू योजला असेल तर मग मला माझा मृत्यू हसत हसत स्वीकारणं भाग आहे. अरे ब्रो, कसला विचार करतोस रे? टेन्शन मध्ये आहेस का तू? नाही म्हणजे तू इथं टेन्शन मध्ये, शक्ती मॅडम तिकडे टेन्शन मध्ये. अरे काय चाललंय काय? अरे तू त्यांचा हेल्पिंग हँड आहेस रे, मग जाऊन त्यांना हेल्प कर ना. उभं राहून काय विचार करत बसलायस? ए ब्रो ऐक ना. ब्रो सोड ना यार, हत्तय. ब्रो सोड. ब्रो सोड ना यार. अरे घाबरला तू. कशी वाटली ऍक्टिंग आपली? ऍक्टर होऊ शकतो की नाही आपण? मजाक करत होत रे. ब्रो तू मजाक करत होता यार, पण मी मजाक मध्ये वर गेलो असतो ना. अजून तुझा तो टाइम आलेला नाही रे. काय? अरे भावा, जिगरी तो आपला जिगरी. एवढ्यात कसा वर जाणार तू? हा ते बरोबर आहे. आपल्याला सांग, तू बोलला शक्ती टेन्शन मध्ये. कसलं टेन्शन मध्ये? नाही म्हणजे असं करेक्ट नाही सांगता येणार, पण अरे त्यांच्या बोलण्यातून थोडस आपल्या लक्षात आलं यार. काय वाटलं? म्हणजे काहीतरी बोलली असेल ना, काहीतरी सांगितलं असेल. नाही. हा म्हणजे अरे ते बघ, आम्ही ते दुपारी त्या माणसाला तुझ्या घरी घेऊन आलो, त्यांच्याबद्दल चौकशी करत होती ती. विचारलं, सगळं माहिती काढून घेतली आणि मग त्या त्यांच्या मार्गाला निघून गेल्या आणि आपण आपल्या मार्गाला निघून आलो. त्या माणसाकडे काय काम असेल तिचं? आपल्याला काय करणार ना ब्रो, आपल्याला काय माहित. पण ब्रो जाता जाता त्या एक वाक्य बोलून गेल्या की त्या माणसाच्या हातात आपल्या शिवाच्या आयुष्याची दोर आहे म्हणून. पण ब्रो दोरवीर काय यार आयुष्याची? आतलं काय नसणार माहितीये आपल्याला. हे ब्रो बट खरंच काय टेन्शन नाही ना ब्रो? नाही. अरे टेन्शन कसलं असणार आपल्याला? काय टेन्शन वाला नाही. आपण जाऊन बोलतो ती अशी. कुठे गेली ती? ती त्या डांगे चौक आहे ना, तिथनं लेफ्ट घेऊन नांदेड गावाकडे गेल्या त्या. ठीक आहे, आपण जातो. चल बस. उतर खाली. उत्तर बोला. ऍक्टिंग कशी वाटली आपली ऍक्टिंग? मजाक करतो आपण जाऊन बघतो. अरे हा ब्रो कधी ऍक्टिंग करतो, कधी खरं बोलतो, कधी काय करतो, काहीच कळना झालंय बाबा. कोण आहेस ग पोरी तू? सांग ना, कुठल्या मातीची बनलीस तू? या कलियुगात तुझ्यासारखी पोरगी शोधून पण नाही सापडणार ग. लाखात एक आहेस तू. हे बघ, एखाद्याचा जीव वाचवणं आणि प्रेमात जीव देणं यात फरक आहे. तू आज जे काही स्वतःच्या जीवाचं बलिदान देतेस ना, ते फक्त शिवाच्या भल्यासाठी नाही, तर या अखंड सृष्टीच्या भल्यासाठी देतेस. हे बघ, तुझं माझ्या शिवावर कितीही प्रेम असलं तरीही मी तुला एक परत सांगेन, एकदा फक्त तू तुझ्या आई वडिलांचा विचार कर.
नियतीच्या मनात जे असेल ते घडणारच आहे, पण तरीही मला तुझा निर्णय मान्य नाही. काका, आता सगळं आपण देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवावर सोडून देऊ. त्यांनी जे काही ठरवलंय त्यामागे नक्की काहीतरी कारण असेल आणि ते आपल्या सगळ्यांच्या भल्याचंच असेल आणि आपण ते नको नाकारायला. बरं बरं मला सांगा, त्या काळ्या पडलेल्या तांदळाचा काय अर्थ आहे? काळ केतू अमावस्या. याच दिवशी शिवाकडून तुझा मृत्यू होईल. सूर्य माथ्यावर आला की ही अमावस्या सुरू होईल आणि याच काळात शिवाच्या हातून तुझा मृत्यू होईल. तुझ्या हातात फक्त एक दिवस आहे ग, फक्त 36 तास, आणि तेही शिवाच्याच हातून. कालकेतू अमावस्येच्या दिवशी जेव्हा शिवाच्या हातून तुझा मृत्यू होईल तेव्हा शिवा या दुष्ट शक्तींच्या जंजाळातून बाहेर पडेल. हे सगळं त्या दुष्ट चेटकोबाचं रचलेलं चक्रव्यूह आहे. आपला निष्पाप शिवा बिचारा अडकलाय. त्या दुष्ट चेटकोबाला शिवाच्या माध्यमातून तुझा आणि तुझ्यातल्या शक्तींचा नाश करायचा आहे. परंतु आदिशक्तीचा तुझ्यावर वरदहस्त असल्यामुळे त्यांना ते अवघड जात आहे. कालकेतू अमावस्येच्या दिवशी एक घटिका अशी आहे जिथे त्यांचा नक्कीच विजय होऊ शकेल. ते कदाचित तुझा बळी घेऊ शकतील. एकदा का तुझा जीव गेला, तुझ्यातल्या शक्तींचा नाश झाला की मग शिवा चेटकोबासाठी निरुपयोगी होईल आणि मग त्याच्या संमोहनातून तो बाहेर पडू शकेल. उरी, शिवावर तुझं कितीही प्रेम असलं तरी शिवाच्या जीवासाठी स्वतःचं बलिदान देऊ नकोस. एक वेळ तुमचं प्रेम अर्धवट राहिलं, अधुरं राहिलं तरी चालेल, पण तू तुझा जीव गमवू नकोस. तुझ्या या निर्णयापासून मागे फिर. मी विनवणी करतो तुला. ते काय आखलंय? हे सगळं काय आहे? नंदू आणि वस्त्राच्या सांगण्यावरून शक्ती याच दिशेला आली होती. म्हणजे
म्हणजे हे सगळं शक्तीने केलंय, पण का? या सगळ्याचा अर्थ काय आहे? हे सगळं काय आहे? कुंडलीसारखं वाटतंय, पण यात ग्रहांची नावं का टाकलेत? आणि हे तांदूळ 100% हे सगळं शक्तीने केलंय. आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं नंदला बोलली, पण हे सगळं करून होणार काय? तिचा काय वेगळा डाव तर नाही ना? शक्ती, अगं कुठे निघालीस तू? काका, शिवाच्या मागे जायला हवं. अगं पण तो काका, हे बघा, यावर जास्त विचार नको करायला. शिवा त्या दिवशी नेमकं काय करणार हे मला कळायला हवं. हे बघ शक्ती, मला असं वाटतं तू अजूनही विचार करावास. अजूनही तुला तुझा निर्णय मागे घेता येईल. नाही काका, माझा विचार पक्का आहे. मला तुमचा आणि नानांचा पूर्वीचा शिवा तुम्हाला परत मिळवून द्यायचा. आता माझा निर्णयही बदलणार नाहीये आणि नियती. दीर्घायुष्य हो. काळजी घे पुरी. सांभाळ स्वतःला. हे सगळं काय चिटकोबा? यात सुनेने तिकडे चौकून चौकून काढले होते ते कुंडलीमध्ये असतात तसे. शक्ती कसला विधी तर करत नाही ना? अटक मटक सटक. शिवा, त्या शक्तीने कुठलाही विधी केला ना तरी आपल्याला काही फरक पडत नाही. तुला जे काम करायचं ना ते लक्षात ठेव. आणि ते वेळेत पूर्ण कर. चिटकोबा, त्या शक्तीला हलक्यात घेऊ नको. जाम शातीर आहे ती, आणि त्यात तिला तिची मेलेली आई मैत्री पण मदत करते. तिनेच तर तिला कुंडली बिंडली बनवायला सांगितले नसेल ना? आपल्याला जाम टेन्शन आलंय. अटक मटक सटक. शिवा, तू या चेटकोबाचा दास आहेस, दास. असं घाबरू नकोस. चेटकोबाचा माणूस निर्भय असायला हवाय, निर्भय. काय झालं? अरे शिवा,
काळक येतो अमावस्येला लहानातला लहान कीटक सुद्धा त्या शक्तीची मदत करू शकत नाही. त्यामुळे असं हताश हतबल होऊ नकोस. जे काम करणार आहेस ना ते फत्ते कर. आणि तुझ्या मदतीला भाग शिवा. तेथे तर कोणीतरी आहे. बघ कोण आहे ते. कोणीच नाही तिकडे. अरे असं कसं? कोणीतरी होतं तिथं. थांब, मी माझ्या शक्तीने बघतो. अटक मटक सटक. सूर्य माथ्यावर आला की ही अमावस्या सुरू होईल आणि याच काळात शिवाच्या हातून तुझा मृत्यू होईल. कालकेतू अमावस्येच्या दिवशी एक घटिका अशी आहे जिथे त्यांचा नक्कीच विजय होऊ शकेल. ते कदाचित तुझा बळी घेऊ शकतील. एकदा का तुझा जीव गेला, तुझ्यातल्या शक्तींचा नाश झाला की मग शिवा चेटकोबासाठी निरुपयोगी होईल आणि मग त्याच्या संमोहनातून तो बाहेर पडू शकेल. माझा शिवा मायावी शक्तीच्या जंजाळातून जर मुक्त होणार असेल तर मी माझ्या प्रेमासाठी मरायला तयार आहे. सॉरी सॉरी ताई, काय डोळे फुटल्याने गाडी चालवते का तू? ताई तुम्हाला लागलं नाही ना? सॉरी सॉरी, माझं लक्ष नव्हतं. कुठं सावकाश होता. लक्ष नव्हतं? अशी कुठल्या तंद्रीत गाडी चालवत होतीस का? आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे? तुम्ही आजकालच्या पोरी गाडीवर बसल्या की पंख फुटतात तुम्हाला. पापांच्या पर्या कुठल्या? लग्न झालंय का? नशीब. लग्न होऊन पोरं बाळा असती तर त्यांचं काय झालं असतं? एवढी कसली गाई होती तुला? मरायचं होतं? हो हो, मरायची गाई. ताई सॉरी, माझं खरंच लक्ष नव्हतं. पण यापुढे मी लक्ष देऊन गाडी चालवे ना. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नीट लक्ष देऊन गाडी चालव, नाहीतर तू पण जाशील ढगात आणि 4 जणांना पण घेऊन जाशील. गाडी चालवते